नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे भरपूर शेतकऱ्यांचे म्हणतो भरपूर महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह होत आहे। तर त्यासाठी कोणते काम केले तर त्यानंतर अप्रूव्ह हे लवकर होत आहे, त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार। तर मित्रांनो, आता ज्या महिलांचे फॉर्म हे पेंडिंग स्वरूपात दाखवत आहे, याच्यासाठी नवीन अपडेट हेचा व्हिडिओ आपण कालच टाकलं होतं आपल्या चॅनलवर। तर त्यामध्ये एक आय नावाची बटन आली होती, तर त्यात क्लिक केल्यानंतर आपलं स्टेटस कसं कसं बदलते हे देखील दाखवलं होतं। तर त्यात ज्यांचे आता पेंडिंग म्हणून अर्ज दाखवतात त्यांचे काही न करता सरळ अप्रूव्हल म्हणून असे दाखवतात। आपण स्क्रीनवर बघून घ्या, तसंच आपण अप्रूव्हल म्हणून आता देत आहे। फक्त वेळ लागत, आता ज्यांचे म्हणजे पडताळणी होत आहे ऑनलाईन बघितल्यानंतर त्यांचा डायरेक्ट अप्रूव्हल म्हणून येतात, तर काहींचे रिजेक्ट म्हणून येतात, तर काहींचे पेंडिंग स्वरूपात देखील येत आहे। म्हणजे ज्यांचे आता डबल पेंडिंग जे रिव्ह्यू मध्ये गेलेले आहे, रिव्ह्यू मध्ये ज्यांचा फॉर्म जर गेला असेल तर त्यांना प्रतीक्षा करावी लागेल किंवा त्यांना वाट पाहावं लागेल का आता जे समोरचे अधिकारी बघितल्यानंतर तो फॉर्म तो त्यांचा अप्रूव्हल होतो, त्यानंतर त्याला 15 दिवस 1 महिना हा कालावधी लागू शकतो। त्यानंतर ज्यांचा रिजेक्ट म्हणून येते, रिजेक्ट म्हणून जर ज्यांचा फॉर्म आला त्यांना कोणताही क्लेम किंवा कोणताही डबल अर्ज हा करता येत नाही। व त्यानंतर डबल जे पेंडिंग वेटिंग म्हणून जे जर ज्यांचं आलं असेल तर त्यांना वाट बघावं लागेल। व त्यांचा जो ज्यांचा डबल पेंडिंग म्हणून येत आहे तर त्यांच्यासाठी आता डबल रिजेक्ट, त्यांना एडिटचं ऑप्शन हे डबल येणार आहे। एडिटचं ऑप्शन डबल आल्यानंतर त्यांना तो फॉर्म रिपीट भरून हा रिपीट त्या महिलेला अपलोड करावा लागेल, त्याच्यानंतर तो फॉर्म पात्र होऊ शकतो। आणि आता जे आपले NYC जे आपला नंबर येत आहे, जे आपली मदतनीस किंवा आपल्या गावातील महिला अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे तो नंबर द्यावा। तो नंबर त्यांच्याकडे दिल्यानंतर त्या आपल्या रजिस्टरमध्ये शासकीय रजिस्टरमध्ये नमूद करतात व ते समोर शासकीय पातळीवर ते पाठवत असतात फॉर्म। त्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा पात्र यादी असते किंवा कोणत्या महिलांचे अर्ज हे पात्र आहे किंवा नाही आहे याची देखील 90% माहिती ही त्यांना असते, कारण त्यांना वरून शासनाकडून सूचना आलेल्या आहे का त्यांचं ज्याचा ऑफलाईन आपण फॉर्म घेतला ऑनलाईन केल्यानंतर देखील आपण ऑफलाईन फॉर्म हा महिला मदतनीस अंगणवाडी मदतनीसकडे देत असतो, सेविकेकडे। तर त्यांनी आपला फॉर्म घेतल्यानंतर डॉक्युमेंट जे आपण जोडतो, आपला आधार कार्ड संपूर्ण आकडेवारी बरोबर टाकली आहे की नाही, त्यानंतर आपण जोडलेलं पासबुक हे संपूर्ण बरोबर आहे का नाही, मॅच होत आहे का नाही, कुठं कोणता अंक चुकला आहे हे संपूर्ण पडताळणी, त्याच्यानंतर राशन कार्ड, त्याच्यानंतर आपलं अधिवास प्रमाणपत्र डोमेशियल हे देखील तिथं बघण्यात येते। ते बघितल्यानंतर त्यानंतर तो अर्ज पात्र म्हणून हा देखील अंगणवाडी सेविका समोर शासकीय स्तरावर पाठवत असतात। म्हणून आता ज्यांचे पेंडिंग म्हणून दाखवतात त्यांचे ऑटोमॅटिक ऑनलाईन अप्रूव्हल होणे सुरू झालेले आहे जास्त प्रमाणात। काहींचे जर रिजेक्ट असेल त्यांना डबल फॉर्म भरणे काही आवश्यकता नाही, पण ज्यांचा रिव्ह्यू आहे त्यांना शाश्वती आहे का डबल हे फॉर्म पात्र होऊ शकते। आणि येत्या 10 ऑगस्टपर्यंत पहिला हप्ता देणे संबंधित महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की 10 ऑगस्टला पहिला महिला ज्या पात्र झाल्या त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये हे वितरित होणार। तर मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।